महापालिकेचं बिगुल वाजलं आणि महायुतीतच फोडाफोडीला उत आलाय। कोणत्या पक्षानं कुठे फोडाफोडी केली आहे आणि त्यावरून कसं राजकारण तापलेलं आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीत फोडाफोडी, उमेदवारांची पाडापाडी। राष्ट्रवादीचा भाजप शिंदे सेनेला धक्का। इच्छुकांच्या हाती बांधलं घड्याळ। महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय, मात्र भाजपनं चर्चा न करताच मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना सोबत घेणं टाळल्याची चर्चा रंगली। त्यामुळे अजित पवार ऍक्शन मोडवर आलेत। आता राष्ट्रवादीनं मास्टर स्ट्रोक मारत भाजप आणि शिंदे सेनेला भगदाड पाडलं। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 3 तर शिंदे सेनेचे 4 माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश राष्ट्रवादीनं करून घेतले। एवढंच नाही तर अर्ज भरण्याआधी आणखीन मोठा धमाका करण्याचे संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी दिले। भारतीय जनता पार्टीच्या सीमाताई साळवे ज्या स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या मार्फत, काल त्यांनी पण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रमोद कुट्टे जे नगरसेवक अकोडी विभागातून निवडून आले, त्यांनी सुद्धा काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मात्र ही फोडाफोडी फक्त पिंपरी चिंचवड पुरतीच मर्यादित नाही, तर महायुतीत फोडाफोडी बंद असताना येवल्यात शिंदे सेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विशाल परदेशींना गळाला लावलाय। महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं सांगत अजित पवारांनीही जिंकण्याचा निर्धार केलाय। अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू। अरे बाबा, आत्ता निवडणूक जाहीर झाली, तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी, आमदार, खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथली एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या। शिवसेना असणार आहे, तुम्ही कोणाशी इतर पक्षांशी युती घेणार आहात? अजून मी ठरवलेलं नाहीये, योग्य वेळी योग्य निर्णय घेत। ठीक आहे, उमेदवारी अर्ज भरायच्या आधीपर्यंत। मात्र नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीवेळी शिंदे सेनेनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश दिला। त्यानंतर भाजपनंही ऑपरेशन लोटस राबवून शिंदे सेनेला हैराण केलाय। आता पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीत फोडाफोडीला सुरुवात झाली, त्यामुळे फोडाफोडीचा वाद उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंतच मर्यादित राहणार की उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही फोडाफोडीचा हा अंक सुरूच राहणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। गोपाल मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे।